वटपौर्णिमेची कथा. सावित्री आणि सत्यवान यांची कथा. पुराणांनुसार राजा अश्वपती यांना अनेक वर्षे अपत्य नव्हते. त्यांनी देवी सावित्रीची कठोर उपासना केली. देवीच्या कृपेने त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव त्यांनी सावित्री ठेवले. सावित्री अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि पतिव्रता होती. विवाहासाठी योग्य वर शोधताना तिने वनात राहणाऱ्या सत्यवान नावाच्या राजपुत्राची निवड केली. सत्यवान गुणी आणि पराक्रमी होता, पण महर्षी नारदांनी भविष्यवाणी केली होती की सत्यवानाचे आयुष्य फक्त 1 वर्ष उरले आहे. हे ऐकूनही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि सत्यवानाशी विवाह केला. विवाहानंतर ती सासू-सासऱ्यांची सेवा करू लागली. ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते त्या दिवशी सावित्रीने कठोर व्रत केले. सत्यवान लाकडी तोडण्यासाठी जंगलात गेला तेव्हा सावित्री त्याच्यासोबत गेली. अचानक सत्यवानाला चक्कर आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. त्याच वेळी यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले. यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले, पण सावित्री त्यांच्या मागे चालत राहिली. तिच्या पतिनिष्ठेने आणि बुद्धिमत्तेने यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. सावित्रीने प्रथम सासू-सासऱ्यांचे राज्य परत मिळावे, त्यांना दृष्टी प्राप्त व्हावी आणि आपल्या पित्याला पुत्रप्राप्ती व्हावी असे वर मागितले. यमराजांनी ते वर दिले. त्यानंतर सावित्रीने मला 100 पुत्र होवोत असा वर मागितला. यमराजांनी तोही दिला. पण लगेच त्यांना लक्षात आले की पतीशिवाय सावित्रीला पुत्र कसे होतील. त्यामुळे त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. त्यानंतर त्यांचे जीवन सुखाने व्यतीत झाले. सावित्रीच्या अढळ पतिव्रतेमुळे आणि निष्ठेमुळे हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जाऊ लागला. वटपौर्णिमेचे महत्त्व. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. सावित्रीच्या पतिव्रतेची आठवण म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून दोरा बांधला जातो. संदेश. दृढ निश्चय, श्रद्धा, प्रेम आणि कर्तव्यनिष्ठा यांमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात. सावित्रीची कथा याचाच आदर्श दाखवते.